डॉक्टर, मला भगंदर म्हणजे नेमकं काय झालंय? तर भगंदर म्हणजे अनल फिस्टुला. गुदद्वाराच्या आतल्या भागापासून गुदद्वाराजवळच्या बाहेरील त्वचेपर्यंत तयार झालेला एक असामान्य बारीक मार्ग किंवा बोगदा म्हणजे भगंदर. सामान्यतः गुदद्वाराच्या आत असलेल्या छोट्या ग्लँड्समध्ये म्हणजे ग्रंथींमध्ये इन्फेक्शन होऊन प्रथम पेरिॲनल ॲब्सेस म्हणजे पूचा फोड तयार होतो. हा फोड फुटल्यानंतर किंवा ऑपरेशन करून पू काढल्यानंतर काही रुग्णांमध्ये आतील इन्फेक्शनचा मार्ग पूर्णपणे बंद होत नाही. त्यातून आतून बाहेरपर्यंत एक ट्रॅक तयार होत राहतो. हाच पुढे भगंदर म्हणून आपण सांगतो. या ट्रॅकचं एक इंटरनल ओपनिंग गुदद्वाराच्या आत आणि एक एक्सटर्नल ओपनिंग गुदद्वाराच्या जवळच्या त्वचेवर असू शकतं. या बाहेरील छिद्रातून अधूनमधून पू, पाणी, रक्तमिश्रित द्रव किंवा चिकट स्त्राव येऊ शकतो. काही फिस्टुला सरळ असतात, तर काही अनेक ब्रांचेस किंवा कॅव्हिटीज असू शकतात. रुग्णाला सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, पूर्वी झालेल्या इन्फेक्शन किंवा फोडामुळे गुदद्वाराच्या आतून त्वचेपर्यंत एक बारीक नळी तयार झाली आहे. त्या नळीला आपण भगंदर म्हणतो. मग भगंदर होण्याची मुख्य कारणं कोणती असतात? सर्वात सामान्य कारण म्हणजे गुदद्वाराजवळील ग्लँडमध्ये झालेलं इन्फेक्शन आणि त्यातून झालेला ॲब्सेस म्हणजे पू. ॲब्सेसमधला पू बाहेर पडतो, पण इन्फेक्शनचं मूळ कारण किंवा मूळ मार्ग कायम राहिला तर त्याचं फिस्टुलामध्ये रूपांतर होऊ शकतं. त्या मानाने तुलनेने कमी आढळणारी कारणं म्हणजे क्रोन्स डिसीज किंवा इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज किंवा पूर्वी त्या भागात सर्जरी किंवा काही इंजुरी काही लागलं असेल तर ते एक कारण असू शकतं. ट्युबरक्युलोसिस सारखी काही इन्फेक्शन्स, हायड्रॅडिनायटिस सप्युरेटिव्हा म्हणून एक स्किनचा आजार आहे, तो कारणीभूत असू शकतो. किंवा रेडिएशन ट्रीटमेंट नंतरचे जे बदल होतात ते एक कारणीभूत असू शकतात. किंवा क्वचित काही कॅन्सर किंवा काही इन्फ्लमेटरी कंडिशन्स ज्या खूपच रेअर आहेत, कमी प्रमाणात आढळतात, अशी काही कारणं या आजारासाठी भगंदरसाठी कारणीभूत असू शकतात. म्हणून एखाद्या रुग्णाला वारंवार भगंदर होत असेल किंवा अनेक ओपनिंग्ज असतील आणि उपचारानंतर सुद्धा रिकरन्स म्हणजे पुन्हा पुन्हा फिस्टुला होत असेल किंवा आतड्यांचे इतर आजार असतील किंवा आतड्यांच्या इतर तक्रारी असतील तर त्या पाठीमागचं कारण शोधणं हे आवश्यक ठरू शकतं. हा आजार मूळव्याध किंवा फिशरपेक्षा वेगळा कसा आहे? हे बघा, मूळव्याध म्हणजे पाईल्स, फिशर आणि फिस्टुला हे तीनही आजार गुदद्वाराच्या भागात होतात. त्यामुळे रुग्णांना अनेकदा गोंधळ होतो. एकतर त्यांना ते दिसू शकत नाही, पण एक लक्षात घ्या, हे तीनही आजार पूर्णपणे वेगळे आहेत. आता मूळव्याध, पाईल्स किंवा हिमोरॉइड्स याच्यामध्ये नेमकं काय होतं? तर गुदद्वारातील व्हॅस्क्युलर कुशन्स सुजतात किंवा बाहेर येतात. म्हणजे तिथल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांना सूज येते आणि त्याच्यातून रक्त पडतं. याचं मुख्य लक्षण शौचाच्या वेळेला ताजं रक्त पडणं किंवा काही गाठ बाहेर आल्यासारखी सतत हाताला लागणे किंवा संडास करताना हाताला लागणे, हे याचं लक्षण झालं. आता फिशर म्हणजे काय? तर या आजारात गुदद्वाराच्या त्वचेला आतून छोटी चिरणी पडते किंवा जखम होते. अशा वेळेला मुख्य लक्षण म्हणजे शौचाच्या वेळेला अतिशय तीव्र कापल्यासारखी वेदना होते आणि संडासला लागून थोडं रक्त पडतं. फिस्टुला किंवा भगंदर याच्यामध्ये गुदद्वाराच्या आतून बाहेरच्या त्वचेपर्यंत एक ॲबनॉर्मल नळी तयार होते. त्यामुळे बाहेरचं जे ओपनिंग असतं तिथून मधून पू येणं, पाणी येणं, सूज येणं किंवा फोड आल्यासारखं वाटणं, तो दुखणं आणि हे स्त्राव आतल्या आंतरवस्त्राला लागणे, ही सगळी याची मुख्य लक्षणं आहेत. फिशरमध्ये रुग्णाला विशेषतः शौचाच्या वेळेला अतिशय तीव्र वेदना जाणवतात. पाईल्समध्ये वेदनेपेक्षा देखील ब्लिडिंग हे महत्त्वाचं असतं किंवा प्रोलॅप्स म्हणजे पाईल्स बाहेर येणं आणि जागा धुताना हाताला लागणं. भगंदरमध्ये मात्र बाहेरील छिद्रातून वारंवार पू येणं किंवा फोड होणं, तो परत परत फुटणं,
ही लक्षणं आढळतात. माझ्या गुदद्वाराजवळून पू किंवा पाणी का येतं? तर भगंदराचा किंवा फिशुलाचा ट्रॅक हा गुदद्वाराच्या आतील इन्फेक्टेड भागाला बाहेरच्या त्वचेशी जोडतो. त्यामुळे त्या मार्गातून पू किंवा म्युकस चिकट स्त्राव, पातळ पाणीसर स्त्राव किंवा कधीकधी रक्तमिश्रित स्त्राव बाहेर येऊ शकतो. विशेष म्हणजे पू बाहेर पडला की आतलं प्रेशर कमी होतं. त्यामुळे रुग्णाला काही काळ वेदना आणि सूज कमी झाल्यासारखी वाटते. त्यामुळे अनेक रुग्ण म्हणतात, फोड फुटला की मला तात्पुरतं बरं वाटतं. परंतु बाहेरील ओपनिंग काही दिवसांसाठी बंद झाले आणि आतील इन्फेक्शन चालूच राहिलं तर पुन्हा पू साठतो, नवीन फोड होतो, नवीन ॲब्सेस, सूज, वेदना हे सुरू होतं. त्यामुळे पू येणं बंद झालं म्हणजे माझा फिशुला बरा झाला असं नेहमीच समजता येत नाही. पगंदरामुळे वारंवार सूज, वेदना किंवा ताप येऊ शकतो का? होय. फिशुलामधून पू व्यवस्थित ड्रेन होत असेल तर वेदना फार नसतात. परंतु ट्रॅकचे बाहेरील ओपनिंग बंद झाले किंवा एखादी साईड ब्रांच ब्लॉक झाली तर आतून पुन्हा पू साठून ॲब्सेस तयार होतो. त्यामुळे अचानक गुदद्वाराजवळ सूज किंवा गाठ येणं, धडधडणारी किंवा तीव्र वेदना, ठसठस, बसताना त्रास होणं, लालसरपणा, पू, ताप येणं किंवा अंग थरथरणं अशी लक्षणं येऊ शकतात. ताप, तीव्र वेदना किंवा झपाट्याने वाढणारी सूज असेल तर ॲक्टिव्ह ॲब्सेस असण्याची शक्यता असते आणि त्यामुळे डॉक्टरांकडे तातडीने दाखवणं आवश्यक असतं. अशा केसेसमध्ये रुग्णाला बसल्यानंतर सुद्धा अतिशय तीव्र वेदना होतात. मग मला MRI फिशुलोग्राम किंवा इतर कोणत्या तपासण्या कराव्या लागतील? तर प्रत्येक फिशुलामध्ये, प्रत्येक भगंदरमध्ये MRI आवश्यक असतंच असं नाही. प्रथम सर्जन क्लिनिकल एक्झामिनेशन करतात. बाहेरचे ओपनिंग कुठे आहे, किती ओपनिंग्ज आहेत, इंड्युरेशन म्हणजे कडकपणा आहे का, ॲब्सेस म्हणजे पू आहे का, ह्याची तपासणी केली जाते. आवश्यकतेनुसार डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन म्हणजे संडासच्या जागेची बोटाने तपासणी, प्रोक्टोस्कोपी म्हणजे त्याच जागेची छोटी दुर्बीण टाकून तपासणी आणि पुढे एक्झामिनेशन अंडर ॲनास्थेशिया. गरज वाटली तर अशा पेशंटला थोड्या वेळासाठी भूल देऊन, आधी सांगून संडासची जागा तपासली जाते. पण फिशुला कॉम्प्लेक्स, हाय फिशुला, रिकरंट फिशुला किंवा अनेक ब्रांचेस असलेला फिशुला किंवा पूर्वी ऑपरेशन झालंय आणि आता पुन्हा झालेला फिशुला किंवा क्रॉन्स डिसीजशी संबंधित असल्याचा जर संशय असेल तर MRI पेल्व्हिस विथ फिशुला प्रोटोकॉल अत्यंत उपयोगी ठरतो. MRIमुळे इंटरनल ओपनिंग, तो रस्ता म्हणजे ट्रॅक, संडासच्या जागेच्या स्नायूंशी म्हणजे स्फिंक्टरशी त्याचा असलेला संबंध, त्याच्या साईड ब्रांचेस आणि हिडन ॲब्सेस म्हणजे जर कुठे ॲब्सेस पू आपल्याला हाताला लागला नाही तरी तो MRIला दिसू शकतो. काही ठिकाणी एंडो ॲनल अल्ट्रासाऊंड हाही पर्याय असतो. 2024 ESCP गाईडलाईन कॉम्प्लेक्स फिशुलामध्ये प्री ऑपरेटिव्ह MRIला विशेष महत्त्व दिलं जातं. महत्त्वाची गोष्ट, MRI करण्याचा उद्देश फक्त भगंदर आहे का हे तपासणं नसून कोणतं ऑपरेशन सुरक्षित आणि योग्य आहे हे ठरवण्यासाठी फिशुलाचा एक नकाशा तयार करणं आणि तो ऑपरेशनपूर्वी सर्जनने समजून घेणं हा MRIच्या पाठीमागे उद्देश असतो. तर औषधांनी बरा होऊ शकतो का डॉक्टर? का ऑपरेशन गरजेचंच आहे? सामान्य क्रिप्टोग्लॅन्ड्युलर ॲनल फिशुला म्हणजे संडासच्या जागेच्या आतल्या ग्रंथी ब्लॉक झाल्यामुळे होणारा फिशुला, यामध्ये केवळ अँटिबायोटिक, पेनकिलर किंवा मलम वापरून फिशुला ट्रॅक कायमचा बंद होणं दुर्मिळ आहे. औषधांनी इन्फेक्शन किंवा पेन काही काळ कमी होऊ शकते, पण तयार झालेला ट्रॅक मात्र औषधांनी बरा होऊ शकत नाही. त्यामुळे बहुतांश फिशुला केसमध्ये फायनल ट्रीटमेंट जर असेल तर ती सर्जरी हीच असते. अँटिबायोटिकचा उपयोग विशिष्ट परिस्थितीत, उदाहरणार्थ आसपास सेल्युलायटिस म्हणजे लालसरपणा, कडकपणा असेल तर, सिस्टेमिक इन्फेक्शन म्हणजे बॉडीमध्ये अजून कुठे इन्फेक्शन झालं असेल तर,
इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट म्हणजे ज्या पेशंटची स्वतःचीच प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे, अशा पेशंटमध्ये अँटीबायोटिकचा उपयोग काही काळापुरता होऊ शकतो, पण फिस्टुलाची ही फायनल ट्रीटमेंट नाही. महत्त्वाचा अपवाद म्हणजे क्रोन्स डिसीज. क्रोन्स डिसीजच्या फिस्टुलामध्ये गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि सर्जन यांची संयुक्त मॅनेजमेंट आवश्यक असते आणि मेडिकल थेरपीला मोठी भूमिका असू शकते. मग लेझर सर्जरी आणि पारंपरिक ऑपरेशन यात काय फरक आहे? लेझर म्हणजे नेहमीच उत्तम आणि पारंपरिक सर्जरी म्हणजे जुनी आउटडेटेड पद्धत, अशी तुलना योग्य नाही. फिस्टुलाची ॲनाटॉमी कोणती पद्धत सर्जरीसाठी वापरायची हे योग्यपणे ठरवते. पारंपरिक फिस्टुलाटॉमी. फिस्टुलाचा ट्रॅक उघडून टाकला आणि तो आतून बाहेर भरवत येऊ दिला तर याला फिस्टुलाटॉमी म्हणतात. ही सिंपल असते. लो फिस्टुलामध्ये अत्यंत प्रभावी पद्धत असते. पण फिस्टुलामधून मोठ्या प्रमाणात स्फिंक्टर मसल म्हणजे संडासच्या जागेचे स्नायू जर जात असतील तर ते स्नायू कापल्यामुळे कॉन्टिनन्सवर म्हणजे आवरशक्तीवर परिणाम होण्याचा धोका असतो. म्हणून हाय फिस्टुलामध्ये फिस्टुलाटॉमी ही पद्धत योग्य नसते. आता लेझर ॲब्लेशन किंवा फायलॅक प्रकारच्या पद्धतीत बारीक लेझर फायबर ट्रॅकमध्ये घालून आतून एनर्जी देऊन ट्रॅक कोलॅप्स किंवा ॲब्लेट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे स्नायू किंवा स्फिंक्टर कापण्याची गरज कमी होते आणि जखम लहान असण्याचा रुग्णाला फायदा मिळतो. परंतु लेझरचा लॉंग टर्म क्युअर रेट प्रत्येक प्रकारच्या फिस्टुलामध्ये फिस्टुलाटॉमीपेक्षा श्रेष्ठ असल्याचे अद्याप मजबूत पुरावे नाहीत. 2024 ESCP गाईडलाईन हाय फिस्टुलामध्ये लेझर ॲब्लेशन कन्सिडर करता येते, म्हणजे या पद्धतीचा विचार करू शकतो असे सांगते. पण उपलब्ध पुराव्यांमध्ये प्रमाण व्हेरी लो म्हणून नमूद करते. म्हणून रुग्णाला सांगण्यासारखा सर्वात महत्त्वाचा संदेश हा आहे की लेझर हा एक पर्याय आहे. फिस्टुलाची ॲनाटॉमी म्हणजे तो कसा जातोय, कुठून कसा आहे, त्याला किती ब्रांचेस आहेत वगैरे गोष्टी न पाहता तो सर्व रुग्णांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. मग डॉक्टर, माझ्यासाठी कोणती शस्त्रक्रिया योग्य राहील? तर ही निवड खालील गोष्टी पाहून केली जाते. फिस्टुला लो आहे की हाय? स्फिंक्टर मसल म्हणजे संडासच्या जागेची आवळशक्ती कायम ठेवणारा स्नायू किती इन्व्हॉल्व्ड आहे? एकच ट्रॅक आहे का त्याला अनेक शाखा आहेत? इंटरनल ओपनिंग कुठे आहे? पूर्वी ऑपरेशन झालं आहे का? कॉन्टिनन्स म्हणजे आवळशक्ती आधीपासून कशी आहे? आणि क्रॉन्स डिसीज आहे का? साधारणतः सिंपल लो फिस्टुला यासाठी फिस्टुलाटॉमी हा चांगला पर्याय आहे. हाय किंवा ट्रान्सस्फिंक्ट्रिक फिस्टुला स्फिंक्टर वाचवण्यासाठी लूज सेटॉन, लिफ्ट, ॲडव्हान्समेंट फ्लॅप किंवा स्फिंक्टर प्रिझर्विंग प्रोसिजर विचारात घेतली जाते. कॉम्प्लेक्स किंवा रिकरंट फिस्टुला MRI मॅपिंग, ड्रेनेज सेटॉन आणि नंतर स्टेज प्रोसिजर म्हणजे एकापेक्षा जास्त स्टेपमध्ये ही ऑपरेशनं लागू शकतात. लेझर किंवा वाफ्ट निवडक कॉम्प्लेक्स किंवा हाय फिस्टुलामध्ये स्फिंक्टर सेव्हिंग पर्याय म्हणून याचा विचार केला जाऊ शकतो. म्हणून कोणती सर्जरी मॉडर्न आहे यापेक्षा माझ्या फिस्टुलामध्ये कोणती सर्जरी फिस्टुला पूर्ण बरा करण्याची शक्यता चांगली ठेवते आणि स्फिंक्टर पण सुरक्षित ठेवते, हा प्रश्न साहजिकच अधिक महत्त्वाचा आहे. भगंदराच्या ऑपरेशनमध्ये किती वेदना होतात? ऑपरेशन जनरल किंवा स्पायनल ॲनेस्थेशियामध्ये केलं जातं. त्यामुळे ऑपरेशन चालू असताना अजिबात वेदना जाणवत नाहीत. ॲनेस्थेशिया म्हणजे भुलीचा परिणाम उतरल्यावर पहिल्या काही दिवसात जखमेच्या प्रकारानुसार
डिस्कम्फर्ट, जळजळ किंवा थोड्या वेदना होऊ शकतात. फिशुलाटॉमी सारख्या ओपन प्रोसिजर नंतर जखम मोठी असल्यास डिस्कम्फर्ट जास्त असू शकतो. मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रोसिजर्स नंतर तुलनेने हाच डिस्कम्फर्ट कमी असतो. बहुतांश रुग्णांमध्ये पेनकिलर्स, स्टूल सॉफनिंग आणि स्थानिक स्वच्छता यामुळे पेन व्यवस्थित कंट्रोल करता येते. पहिल्या काही वेळा शौचाच्या वेळी थोडं दुखतं किंवा थोडं ब्लिडिंग होऊ शकतं, कारण तिथे जखम असते. आता ऑपरेशन नंतर हॉस्पिटलमध्ये किती दिवस राहावं लागतं? अनेक ॲनल फिशुला प्रोसिजर डे केअर सर्जरी म्हणून करता येतात आणि रुग्ण त्याच दिवशी घरी जाऊ शकतो. काही रुग्णांना ऑब्झर्वेशनसाठी एक रात्र ठेवलं जाऊ शकतं. परंतु कॉम्प्लेक्स फिशुला, मोठा ॲब्सेस, मल्टिपल ट्रॅक्स, त्याच्या बरोबरीने असलेले आजार, अनकंट्रोल डायबेटीस किंवा इतर क्लिनिकल कारणं अशी जर असतील तर अशा रुग्णाचा हॉस्पिटलमधला स्टे वाढू शकतो. म्हणून फिशुला ऑपरेशन म्हणजे 4-5 दिवस ॲडमिशन हे नेहमी आवश्यक नसतं. आज अनेक प्रोसिजर्समध्ये हॉस्पिटल स्टे कमी असतो, पण अंतिम निर्णय ऑपरेशनच्या प्रकारावर आणि रुग्णाच्या प्रकृतीवरच अवलंबून ठेवावा लागतो. ऑपरेशन नंतर शौचाला त्रास होईल का? पहिल्या काही बॉवेल मुवमेंट्समध्ये जळजळ, सोअरनेस किंवा थोडं ब्लिडिंग होऊ शकतं. हे अनेक रुग्णांमध्ये अपेक्षित असतं. मात्र शौच बंद करणे हा त्याच्यावर उपाय नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्टूल सॉफ्ट ठेवली पाहिजे. त्यासाठी भरपूर पाणी, फायबर रिच डाएट आणि सर्जनने सांगितल्यास स्टूल सॉफ्टनर किंवा लॅक्सेटिव्ह वापरले जातात. कॉन्स्टिपेशनमुळे जोर लावावा लागतो आणि त्यामुळे वेदना वाढू शकते. म्हणून आपल्याला कॉन्स्टिपेशनच टाळायचं असतं. शौचानंतर तो भाग स्वच्छ पाण्याने धुवून हलक्या हाताने कोरडा करणं आणि डॉक्टरांनी सांगितल्यास वॉर्म सीड्स बाथ घेणं किंवा एखादे मलम लावणे या गोष्टी उपयोगी ठरू शकतात. भगंदर पूर्णपणे बरा होण्यासाठी किती वेळ लागतो? याचं एकच निश्चित उत्तर नाही देता येणार. हीलिंगचा कालावधी फिशुलाच्या प्रकारावर आणि केलेल्या प्रोसिजरवर अवलंबून असतो. सिंपल फिशुलाटॉमीनंतर जखम साधारणपणे काही आठवड्यात भरत जाते आणि अनेक रुग्णांमध्ये साधारण 1-2 महिन्यांच्या कालावधीत स्कार तयार होतो. सेटॉन लावलेला असेल तर तो काही आठवडे किंवा महिन्यांपर्यंत ठेवला जाऊ शकतो आणि पुढील स्टेज प्रोसिजर लागण्याची शक्यता असते. हाय किंवा कॉम्प्लेक्स किंवा रिकरंट फिशुलामध्ये ट्रीटमेंट अनेक स्टेजेसमध्ये करावे लागू शकते. म्हणून कामावर परत जाणं आणि फिशुला पूर्णपणे हील होणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. रुग्ण काही दिवसातच रुटीन ॲक्टिव्हिटी करू शकतो, कामावर जाऊ शकतो, पण जखम पूर्ण भरायला अधिक वेळ लागू शकतो. पण त्यासाठी घरी बसून राहण्याची आवश्यकता नसते. आता ऑपरेशन नंतर हेच भगंदर पुन्हा होण्याची शक्यता असते का? होय. कोणत्याही फिशुला सर्जरीनंतर रिकरन्सची शक्यता पूर्णपणे शून्यावर आणता येत नाही. रिकरन्सची शक्यता वाढू शकते जेव्हा फिशुला कॉम्प्लेक्स किंवा ब्रांचिंग असतो, इंटरनल ओपनिंग सापडत नाही, एखादा साईड ट्रॅक किंवा कॅव्हिटी त्यावेळेला दिसत नाही म्हणून राहून जाते, फिशुला हाय असतो किंवा पूर्वीची सर्जरी झालेली असते किंवा क्रोन्स डिसीज सारखे मूळचे आजार असतात. म्हणून कॉम्प्लेक्स फिशुलामध्ये योग्य इमेजिंग म्हणजेच आपण MRI विषयी बोललो होतो ते आणि ॲनाटॉमी समजून घेणे महत्त्वाचं आहे. सिंपल लो फिशुलामध्ये योग्य प्रकारे केलेली फिशुलाटॉमी सामान्यतः अत्यंत प्रभावी असते. दुसरीकडे स्फिंक्टर प्रिझर्व्हिंग प्रोसिजरमध्ये कॉन्टिनन्स वाचवण्याचा मोठा फायदा असला तरी काही पद्धतींमध्ये रिकरन्स
किंवा रिपीट प्रोसिजरची शक्यता जास्त असू शकते. म्हणून क्युअर आणि कॉन्टिनन्स यामध्ये योग्य बॅलन्स ठेवणं हीच फिस्चुला सर्जरीची मुख्य उद्दिष्ट आहेत. ऑपरेशन नंतर मी काय काळजी घ्यायला पाहिजे? आहार आणि स्वच्छता याबाबत काही सांगू शकाल का? ऑपरेशन नंतरची काळजी हीलिंगसाठी म्हणजे जखम भरण्यासाठी खूप महत्त्वाची असते. आहारामध्ये जास्त फायबर असलेला आहार म्हणजेच पालेभाज्या, फळं, डाळी, होल ग्रेन्स, ओट्स हे घ्यावं आणि पुरेसं पाणी प्यावं. उद्देश एकच की संडासला मऊ व्हायला पाहिजे, कॉन्स्टिपेशन होऊ नये आणि जोर लावावा लागू नये. सर्जनने स्टूल सॉफ्टनर औषध दिलं असेल तर सांगितल्याप्रमाणे घ्यायला पाहिजे. आता स्वच्छतेच्या बाबतीत शौचानंतर जखमेचा भाग स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने धुवावा. जोराने घासू नये. गरम किंवा कोमट पाण्यात बसणं म्हणजे सीड्स बाथ. काही रुग्णांना वेदना कमी होण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी सीड्स बाथचा नक्कीच उपयोग होतो. परफ्यूम सोप, अँटीसेप्टिक किंवा इरिटेटिंग प्रॉडक्ट्स डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय अजिबात वापरू नका. आता जखमेची काळजी कशी घ्यायची? ड्रेसिंग किंवा वुंड मॅनिप्युलेशनबद्दल सर्जनने दिलेल्या स्पेसिफिक सूचना पाळाव्यात. सेटॉन असल्यास थोडा म्युकस म्हणजे चिकट स्त्राव किंवा डिस्चार्ज येणं हे सामान्य असू शकते. काही फिस्चुलाच्या केसेसमध्ये ती जखम धुवून घेण्यासाठी, आतून स्वच्छ करण्यासाठी काही काळ सर्जन डॉक्टर आपल्याला बोलवतील त्याप्रमाणे नियमितपणे जायला हवं. तातडीने डॉक्टरांना दाखवण्याची लक्षणं कोणती आहेत? तर अचानक वाढणारी वेदना, नवीन ठिकाणी मोठी सूज, जास्त ब्लिडिंग किंवा पू वाढणं, थंडी ताप येणं किंवा प्रकृती अचानक बिघडणं ही रिकरंट ॲब्सेस किंवा इन्फेक्शनची लक्षणं असू शकतात. अशी लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळे बगंदरच्या रुग्णांसाठी सगळ्यात महत्त्वाचा संदेश असा देता येईल की बगंदर हा लाजण्याचा किंवा दुर्लक्ष करण्याचा आजार नाही. योग्य तपासणी करून फिस्चुलाचा मार्ग समजून घेतला आणि स्फिंक्टर सुरक्षित ठेवून योग्य शस्त्रक्रिया निवडली तर बहुतांश रुग्णांना चांगला परिणाम मिळू शकतो. लेझर की ट्रॅडिशनल यापेक्षा माझ्या फिस्चुलाच्या प्रकारासाठी योग्य उपचार कोणता? योग्य सर्जरी कोणती? हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे आणि तो शक्यतो सर्जन डॉक्टरांनाच ठरवू द्यावा. धन्यवाद.